आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड. चालेत का? महागाई किती वाढली? महागाई बघा ना काय वाढली. काय सांगाल मोदीजी? एक वाक्य सांगायचं म्हणजे चांगले नाही झाले. 2014च्या पहिले मी मोदींचा फॅन होतो. 2000 मध्ये ते निवडून आले जेव्हा अवस्था वगैरे देशाची, तर मी आता त्याचा फॅन आहे. देशाची वाट लावून सोडले. सांगाल मोदीजींना म्हणजे अजून तरी आपल्याला चांगले दिवस आलेले नाहीत. आपण काय सांगाल? मोठेनी जरा मोठेनी बोला. चांगले दिवस आपल्या आयुष्यात आले? अजून तरी काय आले नाही चांगले दिवस. आपल्याला म्हणजे काय चांगले दिवस? आता ही उलट महागाई दिवसांदिवस वाढते. या सोन्याबिन्यामध्ये किती महागाई आणलेली आहे. काय गरीबांना काय परवडणार आहे यात? मोदीजींनी सांगितलं होतं की मी चांगले दिवस आणणार. आता आपण असं सांगू शकत नाही काही पण कोणी पण बोलले स्वस्तही होईल. पुढं काय स्वस्त आणण्यापेक्षा मुली सुरक्षित करा. काय काय चांगले दिवस आणण्यापेक्षा ज्या मुली आहेत ना आमच्या त्या सुरक्षित. पुन्हा एकदा हा संदेश चांगला देतात, जरा मोठ्याने बोला. अहो दिवस चांगले येण्यापेक्षा माणूस अर्धी भाकरी खाईल, हां पण मुलींना सुरक्षा द्या. ओके, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आपलं काय आहे? आजकाल मुली सुरक्षित नाही आहेत. ओके, कळालं. बाई पण नाही का लग्न झालेल्या पोरी बी बाईने पण बघत नाहीत. काही पण म्हणजे छेड काढायला जाताना काय करते. मोदीजींनी सांगितलं होतं की चांगले दिवस येणार. चांगले दिवस आपल्या आयुष्यात आलेत का? काय सांगाल? म्हणजे सांगाल मोदीजींनी 2014ला जेव्हा सत्ता भाजपाची झाल्यानंतर चांगले दिवस येणार आणि आधी देखील सांगत होते जाहिरातीच्या माध्यमातून चांगले दिवस येणार, मात्र आपल्या आयुष्यात चांगले दिवस आलेत का? मोदींच्या ह्याच्यात म्हणायचं झालं तर काही म्हणजे चांगले दिवस काही आले हां आणि काही चांगले दिवस नाही. काही म्हणजे त्यांनी काही गोष्टी येऊन चांगल्या केल्यात नाही असं नाही म्हणता येणार. पण जे लोकांचे रोजीरोटीचे प्रश्न आहेत ते फार गंभीरतेचे आहेत. म्हणजे एवढी महागाई विकोपाला गेले की आज बघा 150 रुपयाचं खोबरं मिळत होतं ते आज 400 रुपये पुढत गेलेलं आहे. आणि डाळीचे दर पण खूपच वाढलेले आहेत. आज म्हणायचं गेलं शेंगदाणा 80 रुपये किलो होता तो आता 150 रुपये किलो झाला. म्हणजे कुठेतरी महागाई बाकीच्या गोष्टीमध्ये मोदींचं काय बोलण्याबद्दल पण महागाईच्या दृष्टिकोनातून लोकांना खूपच चटकी भेटत आहे. मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे सत्तेत आल्यानंतर चांगले दिवस येणार. चांगले दिवस आपल्या आयुष्यात आलेत का? मोठ्याने बोला. नाही बोललो होता आजचे दिन आएंगे, पण मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे चांगले दिवस येणार. सुविधा नाही मिळाली. काय सांगाल? काहीच नाही मिळालेलं आम्हाला. म्हणजे मोठ्याने बोला. सरकारतर्फे काहीच नाही मिळाली. काय काय सरकारची जी योजना आहेत ना त्या आम्हाला काहीच आमच्यापर्यंत पोहोचले नाही. म्हणजे चांगले दिवस नाही आपल्याला मिळाले? महागाई काय काय महागाई वाढतच चालली. पण तरी आपल्या आयुष्यात 2014च्या नंतर चांगले दिवस आलेत का? असले चांगले आले काहीच नाही. महागाई किती वाढली? महागाई बघा ना काय वाढली. काय सांगाल मोदीजींना? मोदीजी ना काही गरिबांचा वाली कोणच नाही. ते फक्त पैसेवाल्यांसाठी आहेत मोदी, दुसरं काय नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शब्द होते चांगले दिवस येणार. त्यांचे शब्द खरे ठरलेत का? मोदीजी बोलले होते 2014मध्ये की आम्ही चांगले दिवस आणणार. तर चांगले दिवस आपल्या आयुष्यात आले? नाही. काय सांगाल? जरा मोठ्याने बोला. काय चांगले दिवस नाही आले. तसं ते आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य? चांगलं तात्पर्य फक्त बोलतात पण काय परत काम होत नाही. अच्छा, म्हणजे आपल्याला चांगले दिवस म्हणजे कसे पाहिजे होते? चांगले दिवस म्हणजे कसं महागाई वाढले, सगळं वाढलंय. मोदीजी बोलले होते चांगले दिवस येणार, मात्र चांगले दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत का? त्यांनी आश्वासन दिलं होते ना, मी खात्यात 15 लाख टाकीन म्हणून. 2014ला सोनं होतं 28,000, ते 10 वर्षात झालं 56,000 झालं 1,32,000 सोनं. महागाई किती वर केले? तो हजाराची वस्तू घ्यायला गेली एवढी थोडीशी किती भरते. आता महागाई झाली त्यामुळे तुमची वाढता पाहिजे तसं. गोरगरीब भर पडला आहे. हातावर कमवून पानावर खाण्याचे दिवस कसे काढायचे? असं काँग्रेसच्या राज्यात चांगलं होतं. समतोल आहार होता सगळ्याच्या, प्रत्येक गोष्टीला महागाई वगैरे कमी होती. अच्छा, आता हे आल्यापासून सर्व वाटवच लागले. काय सांगाल? मोदीजी 2014मध्ये बोलत होते सत्तेत आल्यानंतर पण आणि सत्तेत यायच्या आधी निवडणुकीच्या आधी जाहिरात चालू होते चांगले दिवस येणार. तर मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे चांगले दिवस आलेत का? एक वाक्य सांगायचं म्हणजे चांगले दिवस नाही झालेत. 2014च्या पहिले मी मोदींचा फॅन होतो.
2000 मध्ये ते निवडून आले हा. आणि जेव्हा अवस्था बघितली देशाची हा. तर मी आता तरी त्यांचा फॅन नाही. हा. देशाची वाट लावून सोडले. अगर मोदीपर्यंत तुम्ही पोहोचवू शकले तर पोहोचवा हा विषय माझा. मोदीजी बोलले होते चांगले दिवस येणार, चांगले दिवस आलेत अहो चांगले दिवस आले असते मोठ्यानी चांगले दिवस आले असते हा. तर तुम्ही आता बघताय, तुम्हाला सांगायची गरज पण नाही, बोलायची गरज पण नाही. बघतायत लोक सांगण्याचं तात्पर्य कुठे नाहीत ते सांगण्याचं तात्पर्य गरीब माणसं आहेत आपली रस्त्यावर भिका मागतायत हा. आणि करोडपतीच होत आहेत. कधी जर निवडून जेव्हा मतदान येतो तेव्हा सर्वांच्या घरी तुम्ही येता हा. की मतदान करा. नंतर त्याला काय गरज पडली ना तर हे लगेच ना आम्ही तुम्हाला ओळखत नाही, हा. कुठून आलेत तुम्ही, हा. कुठले तुमचं आधार कार्ड काय, पॅन कार्ड काय कुठं आहे, काय कुठं आहे, सर्व विचारतात. मग काय आता कसं येणार आजचे चांगले दिवस कुठले येणार हे सांगा तुम्ही. चांगले दिवस म्हणजे आपल्याला काय काय पाहिजे होते? हा अहो रोजगार किती लोक बेरोजगार आहेत. आज कोणाला रोजगार भेटतोय काय, कोणाला घरकुल भेटतोय काय, कोण अपंग आहे, कोण काय आहे, कोण अमुक बरीच लोक आहेत. असंच नाही काही एकच एकाला भेटावं म्हणून सर्वांना भेटावं. आता सर्व कुठलाही मनुष्य कुठलाही हाच विचार करतो की आपल्या देशाचा काहीतरी चांगला हवं. कुठे काय चांगलं झालं मला दाखव. 2014च्या आधीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे? कुठे फक्त रोड झाले त्याच्या पण हजारो खड्डे आहेत आणि हजारो माणसं मरतात. 2014च्या आधीचा काळ काँग्रेसचा होता आणि आता 2014च्या नंतर भाजपाचा काळ आहे, काय सांगाल? ते जेव्हा जे काँग्रेस आणि भाजपा आणि शिवसेना ह्याचं मी काय बोलत नाही. हा. तुम्हाला बोलायचा उद्देश कोणी कुठलाही येऊ, हा. कुठलाही पक्ष येऊ, हा. कुठलाही पक्ष येऊ, कुठल्याही पण गरिबांवर तो लक्ष ठेवा. तब्बल 3 वेळा मोदीजी भारताचे पंतप्रधान झालेत, मात्र चांगले दिवस आपल्या आयुष्यात आलेत का? मोदीजी बोलले होते चांगले दिवस येणार, सांगितल्याप्रमाणे चांगले दिवस आलेत का? अजिबात तसं मोठ्याने बोला. अजिबात तसं चांगले दिवस आलेले नाही. या उलट 2014च्या आधी चांगले दिवस होते. हां. आता तसे काय चांगले दिवस आलेले दिसत नाही. चांगले दिवस म्हणजे आपल्याला काय पाहिजे होते? आम्हाला हाताला काम पाहिजे होता, महिलांची सुरक्षा हवी होती, लोकांना रोजगार, जी मुलं शिकलेली आहेत हां. त्यांना रोजगार पाहिजे होता, इतर योजना होत्या त्या काही दिसत नाही. फक्त बोल बच्चन. त्याच्या ह्याच्यावर काही तसं काही ग्राउंड ह्याच्यावर काय प्रॅक्टिकली काही दिसत नाही. अच्छा. अजून काय म्हणजे आता काँग्रेसचा इतिहास बाकीचे इतर लोक बोलतात 70 वर्षात काय काय केलं त्यांनी असं सांगतात. तर मोदीजींनी असं चांगलं कार्य केलं आहे, विकास केला आहे असं सांगतात. तर आपली काय प्रतिक्रिया असेल नेमकी? काँग्रेसने तसं बघितलं गेलं तर काँग्रेसने बरंच काही या देशात केलेलं आहे. हां. काँग्रेसने जे केलेलं आहे तेच मोदी सरकार विकतंय. असं बोलायला गेलं तर काय खोटं ठरणार नाही की तेच विकतायत म्हणून. मोदी सरकारने तसं काहीच असा ठोस ह्या देशासाठी काहीच असा कोणता योजना कोणता उपक्रम असा काहीच असा राबवलेला नाही. फक्त बोलायचा, दिशाभूल करायची हे काय. काय सांगाल? मोदीजींनी सांगितले होते चांगले दिवस येणार, 2014ला बोललेले शब्द होते, त्या आत्ता तरी अजून तरी पूर्ण झाले आपल्याला वाटतात का? चांगले दिवस आपल्या आयुष्यात आलेत का? मोठ्याने बोला. येतील असं तर वाटते, पण काय मात्र वाटतं गॅरंटी नाही. चांगले दिवस आलेत आपल्याला वाटतात? नाही आहेत. चांगले दिवस म्हणजे आपल्याला काय काय पाहिजे होते? काय आता मुलांना चांगलं शिक्षण पण पाहिजे होतं हां. आणि मोठ्याने बोला. सवलती पण पाहिजे होत्या हां. आणि शिक्षण पण पाहिजे होतं. पण काय सर्व सरकारी शिक्षण जे आहे ते सर्व खलास करत चालले आणि हे प्रायव्हेट यांना जास्त म्हणजे महत्त्व देत चालले. अच्छा. आमचं म्हणणं. ब्युरो रिपोर्ट, माझे महाड, रायगड.